यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै सौज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। तर पूज्यपादाचार्यांनी आपल्यासाठी इष्ट उपदेश दिलेला आहे। याच ग्रंथाला नाव इष्टोपदेश आहे। बाकीचे ग्रंथ कसे आहेत? अनिष्ट आहेत का? मग याच ग्रंथाला का असं नाव दिलं? सगळेच ग्रंथ ॲक्च्युली इष्ट उपदेश आहेत। समयसारला पण इष्टोपदेश म्हणा, प्रवचनसारला इष्टोपदेश म्हणा, कारण सगळ्या ग्रंथांमध्ये सांगायचं आहे तुम्हाला जो इष्ट विषय आहे त्याचाच उपदेश आहे। म्हणून याला दुसरं नाव सुचलं नाही म्हणून त्यांनी इष्टोपदेश दिला असं म्हणा। कारण सगळ्या आचार्यांचा उपदेश तो आपल्यासाठी इष्टच असतो। मी इथे त्यांनी थोडंसं उदाहरण हे एक्सप्लेनेशन दिलं आहे की कुंद आचार्य जे होते तर त्यांनी जेवढे पण भक्ती किंवा ग्रंथांची रचना केली ती सगळी रचना प्राकृतमध्ये आहे। म्हणजे प्राकृतचे ग्रंथ जे काही रचले गेले ते सगळे कुंद आचार्यांचे ग्रंथ आहेत। आणि पूज्यपाद स्वामींनी जे काही रचना केल्या त्या सगळ्या रचना संस्कृतमध्ये आहेत। पूज्यपाद स्वामी सर्व विषयों में निपुण आचार्य थे। इनके रचे गए वैद्य ग्रंथ, ज्योतिष ग्रंथ, व्याकरण ग्रंथ आदि भी अनूठे रहस्य को प्रकट करने वाले हैं। इस ग्रंथ का नाम इष्टोपदेश है। जैसा स्वभाव है उस स्वभाव की प्राप्ति रूप जीव को ज्ञान कहीं जो स्वभाव असतो तो प्राप्त आहे। कुठलंही द्रव्य असू दे त्याच्याजवळ त्याचा स्वभाव इनबिल्ट असतो, बाहेरून आणून जोडलेला तो स्वभाव नाही म्हटला जात। मग तसं त्यांनी कशासाठी सांगितलं? तुम्हाला ज्ञान कुठून येतं? ग्रंथ वाचल्यावर ज्ञान येतं, कोणीतरी शिकवल्यावर ज्ञान येतं, ही मान्यता चुकीची आहे हे सांगायचं आहे त्यांना। कुठून ज्ञान येतं? शाळेत गेल्याशिवाय ज्ञान येत नाही किंवा कुठंतरी शिकायला गेल्यावर ट्युशनला गेल्याशिवाय ज्ञान येत नाही, ही सगळी चुकीची मान्यता आहे। कारण ज्ञान हे आपल्यामध्ये आहे, स्वभाव आहे तो, त्यासाठी सांगितलं आहे। जीव को ज्ञान कहीं कमाना नहीं पड़ता है कि ज्ञान कोई परतत्व हो और उस ज्ञान का यह उपार्जन करे, किंतु ज्ञानमय ही स्वयं है। इसके विकास का बाधक कर्मों का आवरण है। ते आवरण दूर झालं असताना कसलीही बाधा राहत नाही। आणि ते आवरण दूर कसं होणार? जेव्हा अनुभव करतो स्वभावाचं त्यावेळेस तुम्ही कर्मांकडे पाहत राहता, म्हणून आवरण दूर होत नाही आहे। मला किती दुःख आहे, मला अडथळे आहेत, मला संकट आहेत, माझं कसं होणार? तुमचं लक्ष कुठे आहे हो सगळं? म्हणून सांगतायत ते सगळं दूर होण्यासाठी पहिला दृष्टी दूर करा त्याच्यापासून। तुमची सगळी दृष्टी त्याच्यामध्ये अडकते, त्यामुळं इष्टतत्वाची प्राप्ती होत नाही आहे। म्हणून सांगतायत काय? इष्ट जे प्रयोजन आहे त्याची सिद्धी करायचं तर कर्मांचं आवरण दूर होऊन जाणार आहे। स्वभावाला प्राप्त करा, कर्म नष्ट सहज होणार आहेत। जसं त्यांनी उदाहरण दिलं की आरसा आहे आणि त्या आरशावर धूळ आहे। सांगा आरसा मलिन आहे की नाही? ऋषभ विचार करतोय, विचार करावं। विद्वानांनी विचार करायचा असतो माहिती आहे का? काय विशाल भैया? आरशावर धूळ आहे, आरसा मलिन आहे की नाही? एकदा हो म्हणते, एकदा नाही म्हणते। आरसा स्वच्छ आहे की नाही एवढं सांग, प्रवचन सांग। तर त्यांनी तेच घेतलं। कुठं घेतलंय बरं? ते ह्याच्यात घेतलंय वाटतं। हे वाचलंय का ग्रंथ तुम्ही? ह्याच्यामध्ये त्यांनी उदाहरणं घेतली आहेत चांगली भोरेजींनी। हां, दर्पणावरील मल धुवून टाकल्याने दर्पण स्वच्छ झाला असे नसून मलिन अवस्थेत देखील दर्पणाचा स्वच्छ स्वभाव दर्पणातच विद्यमान असतो। ह्याच्यावरनं काय सांगायचं सांगा?
जेव्हा दर्पण मलिन आहे तरीसुद्धा त्याच्यामध्ये स्वच्छता कायम आहे. ह्याच्यावरून अध्यात्म काय सांगायचं आहे? तसं तुम्ही पण आता संसारी दशेमध्ये अशुद्ध म्हणताय, कशाई म्हणताय, स्वतःला मलिन म्हणताय, पण शुद्ध स्वच्छ स्वभाव आत्तासुद्धा आहे तुमच्यामध्ये. काय कुठून आणावं लागणार नाही किंवा नंतर येणार नाही आहे. मग तो स्वभाव फक्त प्रगट करायचा आहे ज्ञानामध्ये. म्हणजे ज्ञानामध्ये त्याला विषय केलं की तो प्रगट होणार. त्याच्यासाठी पण काय कष्ट करावे लागणार नाही. मलिन अवस्थेत देखील दर्पणाचा स्वच्छ स्वभाव दर्पणातच विद्यमान असतो. तो मलाच्या सद्भावात प्रगट दिसत नसतो. तोच मलाच्या अभावात प्रगट होतो. फक्त मलिन अवस्थेमध्ये अप्रगट आहे आणि निर्मळ अवस्थेमध्ये तो प्रगट झाला असं दिसते तुम्हाला. पण आहे ते प्रगट होते का नवीन येते? आहे तेच प्रगट होते. म्हणून सांगायचं त्यांना त्याच्यावरून, तसेच जीवाचा ध्रुव शुद्ध चैतन्य स्वभाव कर्माच्या सद्भावात देखील जीवातच विद्यमान असतो. तोच कर्ममलाच्या अभावात तसेच जीवाचा ध्रुव शुद्ध चैतन्य स्वभाव कर्माच्या सद्भावात देखील जीवातच विद्यमान असतो. काय कळलं? कर्माच्या अभावात जसं सिद्ध अवस्थेमध्ये शुद्ध स्वभाव प्रगट होतो, तसंच कर्माच्या सद्भावात सुद्धा आता तुम्ही शुद्ध आहात. काय म्हणले सांगा स्वराली? स्माईल द्यायला नाही सांगितली तुम्हाला, ॲन्सर द्यायला सांगितले. थांबा, माहीत आहे मला तुमचे मैत्रीण आहेत, पण ते स्वरालीच म्हणले. बोला. एकत्र मोक्षाला जाऊ शकत नाही. ते शून्यात होते म्हणूनच त्यांना पकडले मी. हां, सांगा आता. पूनम. कर्माचा जेव्हा सद्भाव आहे त्यावेळेस अभाव आहे पहिला. जसं कर्माचा जेव्हा अभाव होतो त्यावेळेस सिद्ध अवस्था प्रगट होते. परंतु जेव्हा तिथं जशी शुद्ध अवस्था आहे तशीच तसा शुद्ध स्वभाव कायम आहे. मग कर्माच्या सद्भावात सुद्धा असतो हे सांगितलं. सोपं होतं का अवघड होतं? हो ना, म्हणूनच माझं लक्ष होतं की. हां, तर काल आपल्याकडनं 1-2 गोष्टी राहिल्या होत्या, त्या आपण लिहिले ना, जे की मंगलाचरण करताना का करायचं सांगा. काय काय लिहिलं? वाचा भावनाबेन. मंगलाचरण का करायचं? जोरात वाचा. निर्विघ्न समाप्ती, इष्टदेवताला नमस्कार, पाप परिहार, पुण्यप्राप्ती. त्याला जरा एलॅबोरेट करून लिहिलं असतं तर चाललं नसतं. मी जेवढं लिहिलं तेवढंच लिहिलं तुम्ही लोकांनी. करावं ना पापाचा परिहार करण्यासाठी. ॲटलिस्ट वाचताना तर माझ्या समाधानासाठी वाचत असं. पापाचा परिहार करण्यासाठी, पुण्याची प्राप्ती करण्यासाठी, शिष्याला प्रबोधन देण्यासाठी, कृतज्ञता प्रदर्शित करण्यासाठी, अंतरायाचा नाश आणि ज्ञानावरणाचा नाश करण्यासाठी आणि शिष्टाचार परिपालन करण्यासाठी. बरोबर. काय चुकलं? स्वतःच्या अंतराच्या. हां, तेच की. म्हणजे कुणाचं ते समजून घेऊन लिहा. ज्ञानावरण कोणाचं नष्ट होतं? जेव्हा त्यांनी उपदेश दिला आणि तुम्हाला ज्ञान झालं तर ज्ञानावरणाचं तुमच्या नाश झाला. आणि स्वतःसाठी त्यांनी अंतराय कमी केलं तर स्वतःच्या अंतराय कर्माचा नाश झाला. डोकं उघडं ठेवा म्हणजे ज्ञान आत जाते. तर त्याच्यामध्ये 1-2 पॉईंट काय राहिले होते? किती झाले होते आपले? 8 का? 9. नास्तिकता परिहारार्थम, नास्तिकतेचा परिहार करण्यासाठी. म्हणजे नास्तिकता दूर करण्यासाठी जेव्हा आपण इष्टदेवतेचं स्मरण करतोय, मंगलाचरण करतोय, तर त्याच्या निमित्तामध्ये नास्तिकता राहत नाही. म्हणजे तुम्ही आस्तिक आहात हे सिद्ध होतं. एखाद्यांना तुम्ही आदर्श बनवलंय, त्यांच्या ठिकाणी श्रद्धा आस्था ठेवली आहे, तर आस्तिकता सिद्ध होते. म्हणून नास्तिकतेचा परिहार करण्यासाठी. 10वं सांगितलं, भय उत्पन्न होऊ नये म्हणून. भय उत्पन्न होत नाही जेव्हा मंगलाचरण करतो त्यावेळेस. कारण माझ्यासोबत जर सर्वज्ञ भगवान आहेत, जर ते अनंत बलशाली आत्मा आहेत, जर ते आदर्श माझ्याबरोबर आहे, तर मला कोणाचं भय? जसं गेलात कुठं तुम्ही परगावी, गाडी बंद पडली, रस्ता असा भयानक होता, अमावस्याची रात्र होती, काळा कुट्टा अंधार होता, पण बरोबर नवरा होता.
किती भय हो, त्या नवऱ्याला भीती वाटते. हो ना भैया, म्हणजे तिथं किती आपण आश्वस्त, मला काय होणार आहे, नवरा आहे ना, म्हणजे काय झालं तर त्याला होतं असं का? त्याला का बरं भय असते हो, तुमच्या अंगावर दागिने असते त्याच्याकडे काय नसते म्हणून भय. तर असं कुठं जेव्हा आपण मंगलाचरण करतोय त्यावेळेस भगवंतांना आपल्या बरोबर घेतोय या संसारामध्ये, ते माझ्यासोबत आहे तर कशाचं भय, मला कसलंही भय राहत नाही, म्हणून भय उत्पन्न होत नाही, म्हणून मंगलाचरण केलं जातं. आणि 11वं काय सांगितलं अजून एक, क्षुद्रदेव बाधा उत्पन्न करत नाहीत. शूद्र आपण ते निर्विघ्न समाप्ती घेतलं ना, तशाच टाईपमध्ये शूद्र देवता बाधा उत्पन्न करत नाहीत. कोण म्हणायचं ते म्हणा. शूद्र देवतांची बाधा होत नाही. दिसतंय का बोर्डवरचं सगळ्यांना? आणि इष्ट पदार्थाची प्राप्ती होते. इष्ट पदार्थ काय आहे तुम्हाला, ज्याचं जे असेल त्याला ते प्राप्त होतं हे सांगायला लागलेत. म्हणून मंगलाचरण केलं जातं. मग ग्रंथ सुरुवात करतानाच मंगलाचरण नसतं, तर लौकिकात तर तुम्ही करताच, घरामध्ये जे काही कार्य करायचं असेल संसारामध्ये तर लौकिक कार्यामध्ये पण मंगल करता तुम्ही, पण वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने करता. मग इथं जेव्हा आपण अलौकिक मोक्षमार्गामध्ये मंगल करतोय तर त्या ठिकाणी या सगळ्या फळाची प्राप्ती होते. त्याच्यासाठी आपल्या ज्ञानामध्ये एकतर ते परमात्मा असायला पाहिजेत आणि दुसरं आपला ज्ञान स्वभाव असायला पाहिजे. तर कुठलंही कार्य करा तर ते नियमाने निर्बाध सिद्ध होणार, किंवा त्याच्यामध्ये काय अनिष्ट होणार नाही, विघ्न येणार नाही, किंवा आपल्याला इष्टफळाची प्राप्तीसुद्धा होऊ शकते. म्हणायचे श्लोक परत एकदा शुद्ध म्हणा. यस्य स्वयं स्वभावाप्ती रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने. सांगा भावना बेना अर्थ काय? यस्य स्वयं स्वभावाप्ती. सांग पूजा. ज्यांनी, इथं मला ह्यांना ऐकू यायला पाहिजे एवढं जोरात सांगायचं. स्वभावाला प्राप्त केला असताना संपूर्ण क्रमाचा अभाव होतो. काल तूच सांगितलं होतं का? नाही, बरं. हां, त्या सम्यक ज्ञान स्वरूप परमात्म्याला माझा नमस्कार असो. कोणी लिहिलं नसलं तर अर्थ तेवढं लिहून घ्या. सनी भैया सांगा अर्थ काय? कॉपी नाही, कॉपी नाही. हो असू द्या, काय मी तुम्हाला नवीन द्यायला लागले तर असू द्या. हात धरून मोक्षाला जायला येत नसतं बरं का. बोला, वाचा, चला राहू देत. स्वयं स्वभावाला प्राप्त केले. नाही, स्वभावाला प्राप्त केला असताना संपूर्ण कर्माचा अभाव होतो. त्याच्यासाठी वेगळाने पुरुषार्थ केला. म्हणजे एकदा स्वभावाला प्राप्त करायचं, एकदा कर्मांना नष्ट करायचं असं नाही आहे. जेव्हा या स्वभावाला प्राप्त करतो त्यावेळेस तिथं ते बाय प्रोडक्ट आहे की कर्म नष्ट होतात. पुढं अशा त्या सम्यक ज्ञान रूप परमात्म्याला माझा नमस्कार असो. वही आहे ना तुमच्याजवळ, अर्थ लिहून घ्या ते. बरं, मला काय सांगायचं होतं, त्यात जे घेतलंय ना आपण चिंतन घेतलं होतं की स्वयं करावं लागतं. जे काय मला करायचं आहे ना प्राप्ती, त्याची मला स्वयं प्राप्ती करावी लागते, पुरुषार्थ करावा लागतो.
तर मला दुसरं कुठलंही द्रव्य मदत करत नाही, करू शकत नाही. जसं त्यांनी एक सिद्धांत सांगितलेत समयसारमध्ये, माहिती आहे अंकिता काकी काय सांगितले? नहि वस्तू शक्तयः परमपेक्षन्ते. वस्तूची शक्ती पराची अपेक्षा करत नाही. काय म्हटलं विशाल भैया? पराची अपेक्षा करत नाही. काय समजते सांगा मला ह्याच्यावरून? जी पण वस्तू असू दे त्याच्यामध्ये जी शक्ती आहे त्याला पराची गरज नसते. जसं पुद्गल द्रव्य मूर्तिक आहे, त्याला मूर्तिक कोण बनवणार? तसं जीव ज्ञानमय आहे, त्याला ज्ञानी कोण बनवणार? ज्याचं जे स्वभाव आहे ते त्याच्यामध्ये आहेच, कधीच त्याचा नाश होत नाही किंवा बाहेरून कोणी त्याला काय बनवू शकत नाही, त्यात ॲड करू शकत नाही. म्हणून काय सांगितलं सिद्धांत? वस्तूची शक्ती पराची अपेक्षा करत नाही. मग माझी शक्ती काय आहे? लिहा. माझी शक्ती काय आहे? सिद्धांत हा आहे की वस्तूची शक्ती वस्तूमध्ये आहे, त्याला त्या शक्तीसाठी पराची गरज नसते. मग माझी शक्ती आहे जाणण्याची. नहि वस्तू शक्तयः परमपेक्षन्ते. सांगितलं की नहि वस्तू शक्तयः परमपेक्षन्ते. पराची अपेक्षा करत नाही. करते लिहाल, आमचे सिद्धांत सगळे बदलून टाकाल. वस्तूची शक्ती. पारस भैया पहिल्या बेंचवर ये ना, चालते की? ये पुढं सरक, इकडं सरक विशाल भाईंच्या बाजूला. वस्तूची शक्ती पराची अपेक्षा करत नाही. म्हणून सांगतायत की मला जे काही बनवायचं ना ते माझ्यात शक्ती आहे. तुम्हाला निगोदी बनवायचंय, ती शक्ती पण तुमच्यात आहे. तुम्हाला सिद्ध बनवायचं स्वतःला, तर ती शक्ती पण तुमच्यात आहे. सुखी बनवायचं का दुःखी बनवायचं, रोगी बनवायचं का निरोगी बनवायचं, सगळी शक्ती तुमची तुमच्यामध्ये आहे. मायाशी बोलताय काय काका? अजित काका बोलत जावा कधीतरी. तर काय सांगितलं? माझी शक्ती काय आहे हो? समता स्वभावात राहण्याची आहे, ज्ञाता राहण्याची आहे. ही शक्ती तुम्हाला कोण देणार दुसरं? म्हणजे म्हणायचे तुमची कंडिशन बाहेरून समजा काहीतरी प्रतिकूल आहे, घरामध्ये इष्टवियोग झाला, अनिष्ट संयोग झाला, अर्थध्यान चालू आहे, काय तुमची धनहानी झाली, कुठली पण कंडिशन असेल बाहेर, त्याच कंडिशनमध्ये तुम्ही काय रिॲक्ट करायचं हे कोणावर आहे? इथं सांगायला लय बरं आहे तुम्हाला. बाहेर काय झाल्यावर तिथं लगेच आपण इमोशनल होतो, त्याच्याशी अटॅच होतो, लगेच त्याच्या अनुरूप होतो. म्हणून सांगतायत बाहेरून कोण बनवलं तुम्हाला? धनहानी झाली म्हणून तुम्हाला दुःख झालं का? इष्टवियोग झाला म्हणून तुम्ही रडताय का? का रडताय मग? माझी शक्ती माझ्यामध्ये ती अशा रूपाने मी युटिलाइज केली आहे ना, हे चुकलं. म्हणजे तुम्ही त्या परिस्थितीत सुद्धा ज्ञाता राहू शकता, राहायला पाहिजे, हे शिकवतात भगवान आपल्याला. म्हणून म्हणतात माझी शक्ती त्यावेळी सुद्धा आहे. क्रोध करताय त्यावेळी शांत स्वभाव कुठे हो आहे? तिथंच आहे. अशांती जी पण झाली ना तुम्हाला, त्याच समयामध्ये शांत स्वभाव आहे. दुःख झालं तर सुख स्वभाव आहे तिथंच. त्याच्याकडे बघत नाही, लक्ष देत नाही, म्हणून अशांती आहे, दुःख आहे. म्हणून सांगतायत काय करा? शक्ती ओळखा स्वतःची, आणि किती आहे, कोणती आहे, कधी आहे, कशी आहे, ती शक्ती जाणा. तर स्वयंपाक करायला सगळी शक्ती लावताय, सगळी युक्ती लावताय. ज्ञाता राहायला किती लावतं? माझं पोरगा असं करतंय, माझा नवरा असं करतंय, आमच्या घरामध्ये असं आहे, सासू अशी, सासरे अशी, सगळी शक्ती आपण तिकडं घालतोय. मग लावा ना. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा प्रतिकूलता, म्हणजे मला एक असं उदाहरण वाटलं समजण्यासारखं, आपल्या सगळ्याच्या जीवनामध्ये आहे तसं, की आपल्या कोणी प्रतिकूल झालं समजा, तुम्हाला कोणी निंदा केली, आरोप लावला, जे काय असेल ते, त्यावेळेस किंवा कोणी जीव आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्यांच्यामध्ये मान कशा आहे, मान कशा आहे हा सगळ्यात मोठा रोग असतो, माहिती आहे? कसं काय रोग का म्हणायचं त्याला? कारण सगळ्या गोष्टींचा नाश करतो तो.
म्हणजे मी पण असतो ना, सगळ्यांच्यात पडलेला असतो बरं का. आपल्याला वाटतंय आपली गोष्ट नाही आहे, हां शेजारच्याची चालू आहे काय स्वराली, शेजारी पूजा आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतंय आपलं काय नाही, आपण धुतले तांदळातले, पण सगळ्याच्यात पडलेला असतो. कधी उद्रेकीत होतो सांगता येत नाही. म्हणून म्हटलं साधना अशी करा की त्या मान कशाच्या निमित्तात मला रोगी व्हायचं नाही. समजा तुम्हाला एखादा असा मानी जीव भेटला, चुकून तो नवराच आहे किंवा बायकोच आहे असं समजा, तर तिथं त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत कसं रिॲक्ट करणार, कसं फेस करणार, कसं हँडल करणार हो विशाल भैया? सोपं आहे. संसार करतोय म्हणा की मी. कॅसेट ऐकत नाही ना बाबी? बरं असं नका. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की आपलं स्वतःचं स्थितीकरण आपण असं करायला पाहिजे की तो जीव स्वतःच्या कषायानी, स्वतःच्या रोगाने त्रस्त आहे, त्यामुळं तो ओरडतोय, निंदा करतोय, जे काय करत असेल ते त्याचं कार्य त्याच्यात चालू आहे, त्याच्याने तो त्रस्त आहे. तुम्ही काय करताय हो? मी त्याचे शब्द ऐकून मी स्वतःला त्रस्त करतोय आणि त्याला सुद्धा परत विरोध करतोय. म्हणजे काय झालं? किती सोपं होतं की नाही? हे ओरडत राहिलं, हे शांत राहिलं तर हे बंद पडेल ना. दोघं ओरडल्यावर काय व्हायचं? वाजत राहतात मग भांडे. म्हणून सांगितलं, म्हणून सांगायचंय की एवढं समजून घ्या, त्याचा रोग त्याला त्रास देतोय, मी का त्रस्त व्हायचं? मग मी शांत राहिलो, ज्ञात राहिलो तर किती विशुद्धी आपली. आणि त्यांनी काय आपल्याला निंदा केली, बोललं तर आपण किती म्हणून मलिन होणार आहे, कलंकित होणार आहे. शक्ती माझ्यामध्ये आहे कसली हो? ज्ञाता राहण्याची, समता ठेवण्याची. काय म्हणले भावनाबेन? आपल्या प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्याला जीवनामध्ये याचा उपयोग होतो. काय करायचं? नही वस्तू शक्तयः परम अपेक्षन्ते. माझ्यात शक्ती आहे तर मला त्याच्यासाठी पराची गरज नाही. कुठली शक्ती आहे हो तुमच्यात? कुठली शक्ती आहे हो? कुठली शक्ती आहे? कुठली शक्ती आहे धनशिका की? सगळी वेगवेगळी शक्ती सांगतायत. कुठली शक्ती आहे काका? काय म्हणले आत्मश? हां, सगळ्या परिस्थितीमध्ये मी स्थिर राहू शकतो, ज्ञाता राहू शकतो, ही शक्ती आहे. त्याला ओळखा तर कोणी मला स्थिर करण्याची गरज नाही विश्वामध्ये. काय म्हणले सनीबाया? किती अस्थिर होता? का नाही? स्थिरच आहे, एकदम स्थिर आहे. आत्ता असं ध्यान केलं की मोक्षालाच जाणार आहे म्हणा की. चला, तर हा पहिला सिद्धांत सांगितला. नही वस्तू शक्तयः म्हणा परम अपेक्षन्ते. वस्तूची शक्ती पराची अपेक्षा करत नाही. दुसरी शक्ती दुसरा सिद्धांत सांगितला आता. नही असती शक्ती ही कर्तुमन्येन पार्यते. म्हणजे ज्याच्यामध्ये जी शक्ती नाही त्याला पराच्या द्वारे ती शक्ती देता येत नाही. ज्याच्यामध्ये जी शक्ती नाही ती पराच्या द्वारे पण केली जाऊ शकत नाही. का पेन लिहित नाही? आता काय तुला भैया? लिहून पण पाहिजे. हां, पराच्या द्वारे केली जात नाही किंवा त्याला काही शक्ती दिली जात नाही असं समजण्यासाठी लिहा. हां, ज्याच्यामध्ये जी शक्ती नाही ती पराच्या द्वारे सुद्धा दिली जाऊ शकत नाही. उदाहरण सांगा. नाही पाहिजे, ते लिहायचं नव्हतं म्हणून पेन बंद पडलं. काय उदाहरण सांगा? ज्याच्यामध्ये जी शक्ती नाही पराच्या द्वारे सुद्धा दिली जाऊ शकत नाही. नही असती शक्ती ही कर्तुमन्येन पार्यते. उदाहरण सांगा. पुद्गलामध्ये जाणण्याची शक्ती नाही तर तुम्ही कितीही त्यात होता आपलं ज्ञान पण ते जाणू शकत नाही. अजून बरोबर बोला अंकिता काकी. ज्याच्यामध्ये जी शक्ती नाही त्याला तुम्ही कशाच्या द्वारे सुद्धा ती शक्ती देऊ शकत नाही.
बरं, अजून जीवाला मूर्तिक बनवण्याचा प्रयत्न केला तर जीव दिसत नाही, कारण ती शक्ती जीवामध्ये नाही. मग जी शक्ती आहे त्याला पराची अपेक्षा नाही आहे, आणि जी शक्ती नाही त्याला पराच्याद्वारे काहीच करू शकत नाही आपण. किती अबाधित सिद्धांत आहे, तुम्ही सगळीकडे लागू केला तर संसार सोपा होईल आपला. म्हणजे संसारातल्या परिस्थितीत सुद्धा या सगळ्या सिद्धांताचा खूप चांगला वापर होतो. सांगा कसं होणार? स्वयंपाक करायला उभारला, नाही वस्तू शक्तयः परमपेक्षन्ते, काय करायचं? स्वयंपाक करायला आणि गॅसच गेला. आता काय करायचं? आमच्याकडे बायकांची अशी शक्ती आहे, गॅस सिलेंडर उचलून आणतात. नाही वस्तू शक्तयः परमपेक्षन्ते. कोण नाही म्हणल्यावर काय करणार? उचलून आणलीच नाही. बरं, ते नाही सांगायचं. हां, दुसरं सिलेंडर नव्हतं तिथं. बरं, म्हणजे काय म्हणायचं आहे, कुठलीही असू दे तिथं जर शक्ती तुमच्यामध्ये आहे तर परद्रव्य तिथं येऊन तुम्हाला काय मदत करू शकत नाही, आणि तुमच्यात शक्ती नसेल तरी परद्रव्य येऊन मदत करू शकत नाही. म्हणून इथं सांगायचं आहे, स्वयं स्वतःला सिद्ध बनवण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. यस्य स्वयं स्वभावाप्ती, ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केलं म्हणजे पारस, ज्यांनी त्या शक्तीला ओळखलं, त्या शक्तीला पर्यायात प्रगट केलं, त्यांना कोणाला बाहेरच्यांची गरज आहे सिद्ध बनवण्यासाठी? कोणी कोणाला सिद्ध बनवलं आजपर्यंत? आज आम्ही सकाळीच वाचलं की जे तीर्थंकर असतात ना समोशरणमध्ये, तर त्या समोशरणमध्ये अनेक केवली भगवान असतात, केवली होतात. तिथल्या तिथं दीक्षा घेतली आणि केवल ज्ञान झालं, त्या तीर्थंकरांच्या आधी मोक्षाला पण जातात. समजते का मला काय म्हणायचं आहे? विशाल भैया, असं समोशरण आहे, त्याच्यामध्ये 12 सभा आहेत अशा. तर इथं बसलेले मुनी, समजा या कोट्यामध्ये बसलेले ते मुनी आहेत सगळे. त्या मुनींमध्ये कोणी मुनी काय म्हणायचं, आपल्या विशुद्धीच्या निमित्तामध्ये केवल ज्ञानाला प्राप्त झाले. तिथं ऑलरेडी कोण आहे? अरिहंत भगवान आहेत बसलेले. आणि यांच्या आधी, यांच्या खाली स्थान असतं यांचं. जरी केवल ज्ञान झालं तिथं, तरी या समोशरणात असेपर्यंत ती कसले खडू दिलेत माझ्या हातात पण धरायला. तर जिथं केवली भगवान, तीर्थंकर भगवान बसलेत ना, त्यांच्या खाली इतर केवलींचं स्थान असतं. म्हणजे समजा इथं तीर्थंकर भगवान बसलेत, आणि हे तुमचं खालच्या 12 सभा ज्या काय असतील त्या, आणि इथल्या मुलींना जर केवल ज्ञान झालं तर ते केवली रूपामध्येच असणार जिथं कुठं असतील ते, पण या तीर्थंकरांच्या थोडंसं स्थान त्यांचं खाली असतं. तीर्थंकर नामकर्माचा उदय असणारे त्यांचं हे समोशरण आहे, त्यामुळं त्यांची महत्ता तिथं त्यावेळेस. केवल ज्ञानाच्या अपेक्षेने सगळं समान आहे, काय नाही आहे त्यांच्यामध्ये फरक, फक्त तीर्थंकर नामकर्माचा उदय असतो. आणि हे केवली कदाचित यांच्या आधी मोक्षाला पण जाऊ शकतात. म्हणजे गुरु कोण, शिष्य कोण? म्हणजे आता आहेत तर हे गुरु आहेत आणि हे सगळे शिष्य आहेत, आणि हे वर गेल्यावर आता इथं झाले गेल्यावर कोण गुरु आणि कोण शिष्य झाले असं पण असू शकतं. म्हणजे कधी कोण गुरु बनते तर कधी, जसं शांतीसागर महाराजांचे गुरु कोण, शांतीसागर महाराजांचे गुरु कोण होते ज्यांनी त्यांना दीक्षा दिली? देवेंद्र कीर्ती महाराज. त्यांनीच पुन्हा नंतर दीक्षाछेद केली आणि नंतर पुन्हा दीक्षित झाले शांतीसागर महाराजांकडून. गुरु होते का शिष्य होते? समजलं ना? असं होऊ शकतं हे मला सांगायचं आहे. म्हणजे आज मी इथं बसली आहे, उद्या असं बरोबर मी कुठे आहे, तुम्ही कुठे आहे? हो विशाल भैया, मी कुठे आहे, तुम्ही कुठे आहे? काय म्हणले पारस? असं मी तुम्हाला वर बघू शकते, उद्या तुम्ही माझ्या आधी सिद्ध बनवू शकता, इतकी शक्ती आहे तुमच्यामध्ये. तर पुरुषार्थ करायला पाहिजे. तर इष्ट उपदेश बघत होतो आपण. इष्ट काय आहे ह्याचा निर्णय फक्त करायचा आहे आपल्याला. तर
त्या इष्टाची प्राप्ती करू शकतो. म्हणून एक वाक्य छान आलं होतं, काय नीट आहे का, जो चाहते है वो होता नहीं, जो होता है वो भाता नहीं. काय म्हणले, जो चाहते है वो होता नहीं, जो होता है वो भाता नहीं, जो भाता है वो रहता नहीं. आता कशाला चाहायचं कोणाला मग. किती करेक्ट संसार सांगितलाय की नाही. संसारामध्ये ही गोष्ट अशीच असते, जे काही तुम्ही इच्छा करता तसं कधीच प्राप्त होत नाही. झालंच कदाचित तर ते आवडत नाही, मग आवडायचं राहत नसतं, कारण ते वेळ निघून गेल्यावर मिळाल्यावर काय करायचं आहे. जसं 10वीमध्ये मला फर्स्ट रँक पाहिजे होता आणि 4 वर्षांनी मिळाला. काय करायचं, जेव्हा पाहिजे तेव्हा काय भैया की कधी रिझल्ट याच वर्षी पाहिजे म्हण आता. मग जर ते कालांतराने मिळालं तर त्याचा पण उपयोग नाही. म्हणून जो चाहते है वो, छान आहे वाक्य, आपलं लिहिलं तर किती बरं होईल आपल्यासाठी. मे बी मीच सांगायचं होतं काय तुम्हाला, जो चाहते है वो होता नहीं, जो होता है. ज्ञानदा काकी चालत नाही होईल लिहायला आपल्याला, का नाही आणलं मग. काय प्रज्वल, जो चाहते हैं वो होता नहीं, जो होता है वो भाता नहीं, जो भाता है वो खाता नहीं, रहता नहीं. काय मायाशी बोलताय काय साधना काकी. काय हो, आवाज आला, आवाज आला नाही, परत बोला. जो चाहते हैं वो होता जो नहीं, चाहते हैं वो होता नहीं, जो होता है जो होता है वो भाता नहीं, जो भाता है होता है वो रहता नहीं. म्हणून सांगतायत बाहेर कोणाची इच्छा करायला जाऊ नका. काय झालं, क्या चाहिए, कुछ चाहिए नाही ना. भात पाहिजे म्हणालाय का, काय म्हणालाय. भाता नाही म्हणले, भात नाही म्हणलं नाही. जो भाता है वो रहता नहीं. म्हणून संसारामध्ये कोणाची जरी इच्छा करायला गेला तर ती गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही, आणि झाली तर ती आपल्याजवळ दीर्घकाळपर्यंत राहत नाही. मग तुम्हाला भोग भोगायचे असतात तर भोग भोगताना त्या जीवाला काय काय फळ मिळतं जरा सांगा, काय काय लॉस आहेत. बर, संकल्प विकल्प होतात. अजून पाप लागतं. बर, अजून पुण्याचा ऱ्हास होतो. बर, कारण पुण्याच्या निमित्तात त्या भोगांची प्राप्ती झालेली असते, आणि जेव्हा भोग मिळाले ना तुम्हाला, तर पुण्य खर्च झाल्याशिवाय मिळत नाहीत. समजलं का. आज तुम्हाला जे काही धन मिळालंय ना, ते पुण्याने मिळालं का पापाने मिळालं. पुण्याने. आज पुण्य तुमचं उदयाला आलं म्हणून ते धन मिळालं. मिळाल्यानंतर पुण्य संपलं. मिळायचं पुण्य होतं ना तेवढं मिळालं, त्याच्या पुढं टिकायचं पुण्य असेल तर टिकतं, नाहीतर तोपर्यंत घ्यायला आलेला असतो कर्जबाजारी असलेला. म्हणजे काय म्हणायचं, ज्याला देणं असतं ते इकडून आलेला पैसा लगेच तिकडं जात असतो. म्हणजे म्हणून म्हणलं की जे भोग भोगतो तर ते भोगत असताना जीवाला काय काय उदय येतात ह्याच्यासाठी थोडंसं चिंतन. एक मिनिट. काय काय होतं भोग भोगताना ह्याच्यासाठी थोडंसं चिंतन. भोग भोगताना हा जीव कलरफुल खडू दिलाय बरं का मला त्यांनी, बरोबर भोगाच्या वेळेस. पहिल्यांदा सांगितलं अंकिता काकी, जीव आंधळा होतो, अंधत्व येतं. कसं काय आहे एक्सपिरियन्स. जेव्हा आपण भोग भोगतो ना, काय पण असेल, टेस्टी खाना खातोय, कुठं फिरायला गेलोय, काय जे पण असतील भोग तुम्ही भोगताय, त्यावेळीस आंधळे झालेले असतात. म्हणजे
कोण बघतंय, किती खाताय काय त्याच्याकडे लक्ष नसतं. कोण बघायचं त्याला बघू देत, म्हणजे काय दिसत नसतं दुसरं जेव्हा आपण ते आनंदाने भोगतो. दुसरं चष्मा लावायचा काय म्हणतात. भोग भोगताना जीव आंधळा होतो, आंधळा असतो किंवा अविवेकी असतो. म्हणजे उदाहरण सांगा हो. भोग भोगताना तुम्ही अविवेकी कसं असता. बरोबर चूक कशी असती. म्हणजे समजा डायबिटीस झालं काय करतो. डायबिटीस झालं काय करतो. भरपूर गोड खातो, पुरणपोळी खातो. त्याला काय म्हणायचं. अविवेकी. जी गोष्ट त्याला नाही खायला पाहिजे तिचीच त्याचं सेवन करतो तर अविवेकी म्हणला जातो. अविवेकी असतो तर मुळासकट खायचं प्रयत्न. तिसरं सांगितलं हे मुळासकट याच्यात घ्यायचं. असंयमी होतो. भोग भोगणारा जीव संयमाला विसरतो. आज मिळाले तर घ्या, भोगून घ्या. त्याला किती काय त्याला काय प्रमाण नसतं मग राहिलेलं. म्हणून म्हटलं असंयमी असतो. तिसरं सांगितलं. चौथं सांगितलं आसक्त असतो. आसक्त म्हणजे त्याच्याशी एकरूप झाला, त्याच्याशी एकत्व ममत्व रूप परिणाम त्याच्याशिवाय दुसरं काय दिसत नाही. तल्लीन झाला. काय म्हणले फारच कळलं का. एकदम एकदम परफेक्ट कळालं. चहा 4 झाले का. चहा म्हणलं काय म्हटलं मला. चहामध्ये आसक्त आहे का वाटलं. पुढं सांगितलं त्या असा तो भोगी जीव त्या विषयाला आकंठ भोगतो आणि त्यामुळं त्याला फळाचं ज्ञान नसतं. काय फळ मिळणार आहे ह्याचं अज्ञान असतं. फळाच्या ज्ञानाविषयी अज्ञान असते. किंवा फळ काय मिळणार आहे हे माहिती असेल तरी सुद्धा निरर्गल प्रवृत्ती करतो. म्हणजे जे होईल ते होईल, मी हे करणारच अशी त्याची प्रवृत्ती असते. म्हणून सांगितलं की इंद्रिय विषय भोग हे कधीही कोणालाही इष्ट नसतातच. कुठलेही इंद्रिय भोग असू देत नियमाने त्याचं फळ दुःख आहे. म्हणजे कालांतराने भविष्यामध्ये दुःख देणार आहे ती गोष्ट कोणाला इष्ट कशी असू शकते. कोणाचं सांगताय. विचार करून बोला. म्हणजे मी जर भोग भोगतोय सगळ्या इंद्रियांच्या विषयामध्ये मी आसक्त झालोय तर ते सगळे विषय मला पुढे जाऊन दुःख देणार आहेत. काय भैया मोबाईल वापरल्यावर सुख का दुःख. काय ऋषभ मला सांगू नका बरं का. मी तुम्हाला विचारायला लागले दुःख कोणाला. मी वापरतो तर मला त्याचं दुःखच मिळणार आहे. मग ती गोष्ट चांगली का वाईट. मग सोडायची का धरायची. विवेकाने वापरा हेच सांगितलं जातं. नाहीतर मग त्याचं आपल्याला महाभयंकर फळ भोगावं लागतं. म्हणून इष्ट काय आहे त्याचा निर्णय करा आणि त्याचा यथेच्छ भोग घ्या तर त्याची आपल्याला नियमाने चांगली फळाची प्राप्ती होणार भविष्यामध्ये. ओम. एकदा म्हणायचा श्लोक. म्हणा. यस्य स्वयं स्वभावाप्ती रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने. जाणा स्वतःच्या इष्ट कारण परमात्म्याला जाणा. पहा हा आत्मा अनादि अनंत आनंदाने परिपूर्ण आहे. या माझ्या स्वभावाला आनंदासाठी पराची अपेक्षा नाहीच. जेव्हा हवा तेव्हा आनंद भोगू शकतो. जाणा. आनंदकंद स्वरूपोऽहम्
अनंतशक्तिसम्पन्नोऽहम् ॐ विसर्जन.